प्रभू परमेश्वराच्या नावामध्ये आजच्या ह्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं प्रेमपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आजची ही भक्ती आपल्या सर्वांसाठी फार विशेष आहे. विशेष या कारणासाठी कारण आज आपल्या प्रिय देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि तोही 75वा स्वातंत्र्य दिन आज आपण साजरा करत आहोत. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आनंद आहे, आपलं मन उल्हासित आहे आणि आमच्या मुखामध्ये जयघोष आहे. नक्कीच दरवर्षी ज्याप्रमाणे आपण सर्व मिळून एकत्र आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करत असतो, त्याची उणीव यावर्षी आपल्याला भासत आहे. स्वातंत्र्यगीते, नाटिका आणि अनेक भरगच्च कार्यक्रम यावेळेस आपण तो करू शकणार नाही. पण तरी या माध्यमातून आपण एकत्र येत आहोत आणि त्याबद्दल देवाची स्तुती असो. आज आपण आपल्या देशासाठी विशेष करून प्रार्थना करू आणि दर रविवारी आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करत असतो आणि आपल्या देशासाठी सर्व प्रकारचा आशीर्वाद आणि हित परमेश्वराकडे मागत असतो. आणि आज विशेष आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करणार आहोत. देवाचं वचनसुद्धा या भक्तीमध्ये आपणास ऐकायला मिळणार आहे. नेहमीप्रमाणे आपण आजची भक्ती परमेश्वराच्या हातात समर्पित करूया. आपण सर्वजण ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणावरून परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित होऊया. आपण प्रार्थना करू. प्रभू परमेश्वर, आज आम्ही खूप तुझे आभार मानतो कारण आज ह्या विशेष दिवशी अशा रीतीने आम्हाला तू जोडलेला आहे. देवा, ह्या आनंदाच्या दिवशी ह्या प्रार्थनेमध्ये जे जे सर्वजण आम्ही प्रियजन आम्ही जोडल्या गेलेलो आहोत, आज एक विशेष आशीर्वादाने आम्हाला तू भर आणि तोच आशीर्वाद देवा आज आमच्या सर्व देशवासियांसाठी आम्ही मागत आहोत. आम्ही सर्व देशासाठी देवा तुझा आशीर्वाद मागत आहोत. प्रभू, आजच्या भक्तीच्या वचनाच्या द्वारे, गीताच्या द्वारे आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. प्रभू, आज आम्ही हा समय तुझ्या हाती समर्पित होतो. सर्व मानमहिमाने गौरव तुला देतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. मंडळी, आज आपण आपल्या भक्तीमध्ये नेहमीप्रमाणे एक स्तोत्र वाचन करणार आहोत. स्तोत्र 67 हे आपण आपल्या समोर ठेवू आणि त्याचं वाचन आज आपण या भक्तीमध्ये करणार आहोत. स्तोत्र 67. देवाने आमच्यावर दया करावी व आम्हास आशीर्वाद द्यावा. त्याने आपला मुखप्रकाश आम्हावर पाडावा, ह्यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा. तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रास विदित व्हावे. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्राचा न्याय सराणपणाने करशील, पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. भूमीने आपला उपज दिला आहे. देव, आमचा देव, आम्हाला आशीर्वाद देवो. देव आम्हाला आशीर्वाद देवो व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरवत. नक्कीच हा जो लिहिणारा स्तोत्रकर्ता दावीद आहे आणि त्याची इच्छा त्या देशासाठी आणि राष्ट्रासाठी आहे आणि ती आहे की त्या राष्ट्रामध्ये स्तुती व्हावी. आणि स्तुतीचं मन, स्तुतीचं कारण प्रत्येकासाठी आज आहे आणि ते म्हणजे स्वातंत्र्य दिवस. आणि म्हणून आजची भक्ती विशेष भक्ती आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त आजची भक्ती आपण ठेवलेली आहे. आजच्या या भक्तीमध्ये परमेश्वराचं वचन आपण रेव्हरंड प्रसाद अघमकर यांच्याकडून ऐकणार आहोत. अनेक लोकांची इच्छा होती आणि विनंती होती की त्यांच्याकडून एखादी गझल पण ऐकावी आणि म्हणून मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी माझी विनंती मान्य केली आहे. आज देवाच्या वचनाच्या अगोदर एक गझल पण आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत आणि गझलचे शब्द आहेत, दिल का आलम अजीब होता है जब खुदा के करीब होता है. गझलची स्वररचनासुद्धा त्यांनीच बनवलेली आहे आणि मला आशा आहे की हे गीत, हे गझल आपल्या सर्वांना आवडेल आणि आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची होईल. चला तर आपण प्रसाद अघमकर यांच्याकडून एक गीत ऐकूया. जब खुद
जब खुदा के करीब होता है, दिल का आलम अजीब होता है, दिल का आलम अजीब जिसने पाए खुदा की नज़दीकी, उसके दिल में सुकून होता है। जिसने पाए खुदा की नज़दीकी, उसके दिल में सुकून होता है, दिल का आलम अजीब होता है, दिल का आलम अजीब होता है। उसी को मिलती है, वो जो दिल का अमीर होता है। बरकतें भी उसी को मिलती है, वो जो दिल का अमीर होता है, दिल का आलम अजीब होता है, दिल का आलम अजीब होता है। उसको मिलती है जिंदगी की खुशी, जिसके दिल में मसीहा रहते हैं। उसको मिलती है जिंदगी की खुशी, जिसके दिल में जब खुदा
देवाची स्तुती असो सुंदरशा गीताबद्दल, आणि त्याबद्दल परत मी रेव्हरंड प्रसाद अघमकरांचे त्यासाठी आभार मानतो. आज आपण याच्या विशेष भक्तीमध्ये परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष देणार आहोत. आणि आज रेव्हरंड प्रसाद अघमकर वचनाची सेवा आपल्यामध्ये करत आहे, आणि वेळोवेळी त्यांची वचनाची सेवा परमेश्वराने आपल्यामध्ये आशीर्वादित केली आहे. म्हणून आज आपलं लक्ष, आपलं चित्त, आपलं नेत्र आपण देवाच्या वचनाकडे लावूया. आपण देवाचं वचन ऐकू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आणि पुन्हा माझी हीच अपेक्षा आहे, सदिच्छा आहे आणि आशीर्वाद हेच आपणा सर्वांसाठी आहेत की तुम्ही सर्वजण सुखी आहात, निरोगी आहात, सुस्थितीमध्ये आहात, आरोग्यामध्ये आहात, आणि त्याबद्दल देवाची मी स्तुती करतो. पुन्हा आजचा हा दिवस परमेश्वरानं तुम्हाला आणि मला लाभू दिला, त्याबद्दल परमेश्वराचे आपण आभार मानायला पाहिजे. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा परमेश्वराकडून मिळालेली देणगी आहे, बक्षीस आहे. आज विशेष करून मला खूप आनंद होत आहे की तुमच्या संगती आज ह्या प्रवचनाद्वारे बोलता येत आहे, हितगुज करता येत आहे. आणि विशेष करून आजच्या ह्या महत्वाच्या आपल्या देशामधल्या महत्वाच्या एका घटनेकडे आणि दिनाकडे आपण पाहणार आहोत, आणि तो म्हणजे स्वातंत्र्य दिन. आणि 75 वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्याला, आणि त्याबद्दल नक्कीच आम्हाला अभिमान आहे. आणि त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानू की अशा रीतीनं जे स्वातंत्र्य आहे आपल्या देशाला मिळालं, त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानू. आणि नक्कीच त्यांचे सुद्धा आपण आभार मानायला पाहिजे की ज्यांनी ह्या देशासाठी कष्ट केलेत आणि सर्व प्रकारे आपलं जीवन व्यतीत केलं आणि जीवन पाहिलं. पुन्हा आज ह्या स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त एक सुंदरसा असा संदेश जो परमेश्वरानं मला दिलेला आहे, तो संदेश आज तुमच्याकडे मी आणणार आहे. ते प्रवचन आज मी तुमच्यासाठी देणार आहे. तर कृपया लक्षपूर्वक आपण ह्या प्रवचनाकडे, या संदेशाकडे लक्ष देणार आहोत. आणि नक्कीच माझा पूर्ण विश्वास आहे की आज परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करणार आहे, तुम्हाला आणि मला स्पर्श करणार आहेत. मनाला, अंतःकरणाला, आपल्या जीवनाला, शरीराला, आत्म्याला त्या दैवी स्पर्शाची गरज आहे. आणि पुन्हा हे जे संकट आहे, करोनाचं संकट आहे, ते काय संपत नाही आहे, आणि ते लांबतच चाललेलं आहे. आणि अशा ह्या अस्थिर जगामध्ये नक्कीच परमेश्वराकडून येणारा आशीर्वाद आणि संरक्षण आम्हा सर्वांना आवश्यक आहे. आज ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विचार करत असताना, स्वातंत्र्याविषयी विचार करत असताना, आणि नक्कीच स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती आहे, स्वातंत्र्य म्हणजे सुटका आहे, स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या गोष्टीने तुम्ही जखडलेले आहात, बंधनामध्ये आहात, त्यामधून तुम्ही तुमची सुटका झालेली आहे, तुम्ही फ्री आहात. आणि स्वातंत्र्याच्या विरुद्ध जर आपण विचार केला आणि त्याचा शब्द जर वाक्यामध्ये आणला, तर आपल्याला माहित आहे की पारतंत्र्य, गुलामी, बंधन हे आहे. तुम्हाला माहित आहे की ह्या जगामध्ये आणि जितके काही मनुष्य प्राणी आहेत, त्यांना एक आशा असते, आकांक्षा असते, त्यांची एक इच्छा असते. काहींना श्रीमंत होण्याची इच्छा असते, काहींना शिक्षण घेण्याची इच्छा आहे, काहींना व्यवसाय आणि बिझनेस करण्याची इच्छा आहे, आकांक्षा आहे, आणि त्यांच्या जीवनात त्यांना ते हवं असतं. तुम्हाला माहित आहे, मनुष्य प्राणी ह्या नात्यानं अजून एक फार महत्वाची गोष्ट मनुष्याला आवश्यक आहे, किंवा त्या गोष्टीसाठी तो धडपडत असतो, किंवा ती गोष्ट त्याला पाहिजे असते, आणि ते म्हणजे स्वातंत्र्य. तुम्हाला माहित आहे की लहान मुलगा जरी घेतला, तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं असतील, जरी लहान आहेत, जरी तो स्वतःचा सांभाळ करू शकत नाही, जरी तो स्वतःच डिसिजन घेऊ शकत नाही, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे तो खऱ्या रीतीनं ठरवू शकत नाही, कारण लहान आहे. आणि तरीही जेव्हा आई वडील सांगतात की बाबा रे, तू समजा त्या खुर्चीवर चढू नको, लहान लेकरं मुद्दामून त्याच्यावर चढतील. आई वडील सांगतात की बाहेर जाऊ नको, ऊन आहे,
मुद्दामून बाहेर जातील. किंवा चिखलात खेळू नको, पाण्यात खेळू नको असे आई वडील त्याला सांगतात, पण त्याला त्याचं स्वातंत्र्य पाहिजे असतं. कोणाची इच्छा त्याच्यावरच लादल्या गेली ते त्याला आवडत नाही. लहान मुलगा असला तरी त्याला ते स्वातंत्र्य पाहिजे असतं. तो मातीत खेळेल किंवा पाण्यात खेळेल किंवा उन्हात जाईल किंवा कुठेही चढेल, ते स्वातंत्र्य त्याला हवं असतं लहानपणापासून. स्वातंत्र्य त्याला बंधनात राहायला आवडत नाही. आता जेव्हा आपण स्वातंत्र्य चा विचार करतो, स्वातंत्र्य हा शब्द आपण वापरतो, तेव्हा साहजिक रीतीनं आपल्या समोर देश येतो, प्रदेश येतो आणि मग त्याच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात असलेल्या लढ्या येतात. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी भाग घेतला असे थोर पुरुष येतात आणि ते सर्व स्वातंत्र्याचं ते वातावरण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि स्वातंत्र्य म्हणजे एका देशाच्या कब्जामधून आपला देश सुटलेला आहे, त्या बंधनातून बाहेर आलेला आहे, त्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, हा विचार साहजिक आपल्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये येतो आणि ते खरं आहे, सत्य आहे. पण खऱ्या रीतीनं एखादा देश स्वतंत्र झाला आणि त्या देशातील राज्य असो किंवा जिल्हे असो किंवा तालुके असो किंवा गावं असो आणि गावामधलं एखादं घर असो आणि त्या घरामध्ये असलेलं एक कुटुंब असो आणि त्या कुटुंबामध्ये असलेला एखादा व्यक्ती असो, हे स्वातंत्र्य त्याच्या पर्यंत पोचलेलं असतं. आता हे स्वातंत्र्य फक्त देश आणि बाउंड्रीज आणि सीमा ह्याच्या मर्यादित राहिलेलं नाही. ते स्वातंत्र्य तुमच्या जीवनाशी आणि माझ्या जीवनाशी निगडित आहे, आवश्यक आहे किंवा संलग्न आहे. आणि त्याचा आज आपण विचार करणार आहोत. पारतंत्र्य, गुलामी म्हणजे काय? पारतंत्र्य किंवा गुलामी किंवा बंधन म्हणजे कोणाच्या तरी कब्जामध्ये तुम्ही आहात, कोणाच्या अधिकाराखाली तुम्ही आहात, कोणाच्या तरी बंधनात तुम्ही बांधले गेलेले आहात आणि कोणाच्या तरी नियमांमध्ये तुम्ही गुरफटलेले आहात, कोणाच्या तरी आदेशाप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं. आणि थोडक्यात म्हणजे त्या ठिकाणी जर गुलामी आहे, जर बंधन आहे, त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा विचार नाही, स्वतःची इच्छा त्या ठिकाणी नाही, स्वतःचे मत त्या ठिकाणी नाही आणि स्वतःचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी नाही. म्हणजे गुलामी, म्हणजे बंधन, म्हणजे पारतंत्र्य. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशावर चढून जातो किंवा कब्जा करतो, त्या देशाचं अस्तित्वच संपलं जातं. कारण नवीन अधिकार येतो, नवीन कब्जा येतो, नवीन नियमावली त्या ठिकाणी येते, नवीन राज्य येतो, नवीन राजा येतो, वेगवेगळ्या रीतीनं त्या ठिकाणी त्या देशाचा जो काही मूळ स्वातंत्र्य आहे तेच धोक्यात येत आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की हे जे स्वातंत्र्य आहे ते फक्त सीमेपुरतं किंवा देशापुरतं मर्यादित नाही, ते तुमच्या आणि माझ्या जीवनाशी निगडित आहे. विचार करा, सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जाणवतं की तुमचं डोकं दुखत आहे. साधी गोष्ट आहे, दैनंदिन जीवनामधली गोष्ट आहे आणि ते डोकं दुखणं थांबत तर नाही, पण ते वाढत जातं आणि हळूहळू ते दुखणं तुमचा पूर्ण जीवनाचा ताबा घेतं. पूर्ण दिवस तुम्हाला काही सुचत नाही, कशामध्ये मन लागत नाही, अभ्यासामध्ये मन लागत नाही, कामामध्ये मन लागत नाही आणि तुम्ही अस्वस्थ होता. कारण कोणीतरी तुमच्यावर ताबा करत आहे, अधिकार जमवत आहे, काहीतरी तुमच्यावर प्रेशर आणत आहे. त्याला म्हणतात पारतंत्र्य, त्याला म्हणतात गुलामी. तुम्ही त्या डोकेदुखीच्या
गुलामीच्या मध्ये गुरफटलेले आहात, त्या बंधनामध्ये तुम्ही आहात. त्याला म्हणतात पारतंत्र्य. आता स्वतंत्रता ही सगळ्यांनाच आवडतं. मी लहान मुलाचं उदाहरण दिलं. स्वतंत्र असणं, फ्री असणं हे सगळ्यांनाच आवश्यक आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे, आज मी हे प्रवचन तुमच्यासाठी खास आणणार आहे की कधी कधी तुम्हाला आणि मला बंधनाची आवश्यकता आहे. हा विचार फार वेगळा आहे, हे प्रवचन फार वेगळं आहे, हा संदेश फार वेगळा आहे. होय, स्वतंत्रता आम्हाला आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी करू शकता, फिरू शकता, जे पाहिजे ते काम करू शकता, जे शिक्षण पाहिजे ते शिक्षण तुम्ही घेऊ शकता, तुमच्या देशामध्ये तुम्ही तुमचा वावर अगदी मनमोकळेपणाने तुम्ही करू शकता. पण आज मला हा एक वेगळा विचार आणि वेगळा संदेश तुम्हाला द्यायचा आहे, आणि तो म्हणजे पारतंत्र्य किंवा कोणाचा तरी अधिकार तुमच्या आणि माझ्या जीवनात असणं हे चांगलं आहे किंवा ते आवश्यक आहे. फार सुंदर उदाहरण, तुम्ही हे उदाहरण अनेकदा ऐकलं असेल. आपल्या भारत देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये पतंग उडवतात, पतंग. आणि ती पतंग जेव्हा उडवतात तेव्हा त्याला एक धागा असतो, आणि तो धागा त्या व्यक्तीच्या हातामध्ये असतो. आणि जेव्हा ती पतंग वर आणि वर आकाशामध्ये जाते आणि फार उंचावर जाऊन ती फार सुंदर रीतीने त्या ठिकाणी उडत असते. जर, आता लक्षपूर्वक आहे का, जर त्या पतंगीने असा विचार केला, मी तर आता संपूर्ण जगाच्या वर आहे, मला कोणाची ती आवश्यकता नाही, हा दोर मला बांधून ठेवत आहे, मला अजून वर जायचं आहे, अजून मन मोकळेपणानं फिरायचं आहे, उडायचं आहे, बिनधास्त उडायचं आहे, मला ह्या धाग्याची गरज नाही, आता कोणाच्या तरी कंट्रोलमध्ये मला राहायचं नाही, कोणाच्या अधिकाराखाली मला राहायचं नाही, कोणाचा ताबा माझ्यावर असलेला मला पटणार नाही, असं जर त्या पतंगीने म्हटलं आणि तिने तो धागा तोडला, विचार करा काय होईल. काही वेळ ते अशी वर उडेल, पण दुसऱ्या क्षणी सरळ शुद्ध खाली यायला लागेल, आणि ती कुठे पडेल सांगता येत नाही. एखाद्या झुडपात अडकेल, किंवा तारेच्या खांबाला अडकेल, किंवा पाण्यात पडेल, किंवा अग्नीमध्ये पडेल, किंवा कुठेही पडेल, तिला धाग्याशिवाय, अधिकाराशिवाय, ताब्याशिवाय, बंधनाशिवाय अस्तित्वच नाही. म्हणजे त्या पतंगीला जर आकाशामध्ये स्थिर राहायचं असेल, उडायचं असेल, शाबूत राहायचं असेल, तर तिला बंधनात राहावंच लागेल. किती सुंदर विचार आहे. आपण स्वतःला मोकळं करण्याचा प्रयत्न करतो, आपण स्वतःला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करतो, पण काही वेळेस बंधू भगिनींनो, आता लक्ष देऊन हे प्रवचन ऐका, काही गोष्टीमध्ये तुम्हाला आणि मला त्या बंधनात राहावंच लागतं. जोपर्यंत तो धागा आणि तो अधिकार आणि ते बंधन त्या पतंगीला संलग्न आहे, तोपर्यंत ती शाबूत आहे, तोपर्यंत ती जिवंत आहे, तोपर्यंत ती आकाशामध्ये आहे, तोपर्यंत ती उंच आहे. आणि ज्या क्षणी ती ठरवते मला हे बंधन नको आहे, दुसऱ्या क्षणात तिचा दुसरं तिसरं काही नाही, नाश ठरलेला आहे. बंधन, अधिकार, पारतंत्र्य आवडत नाही अनेक लोकांना, पण मी आज तुम्हाला सांगतो की काही गोष्टीमध्ये तुम्हाला आणि मला बंधनात राहावंच लागेल. दुसरं उदाहरण, फार सुंदर उदाहरण आहे, आणि ते उदाहरण आहे जो मडके बनवतो कुंभार.
जर तुम्ही त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला दिसेल तो कुंभार जी माती असते ती माती पायदळी तुडवतो. ती माती वरून असा थोपटतो, खाली फेकतो. ती माती त्या कुंभाराच्या हातामध्ये असते. आता लक्षपूर्वक आहे, सुंदर उदाहरण आहे. आणि या स्वातंत्र्याच्या दिवसानिमित्तानं मी हे प्रवचन तयार केलेलं आहे. ती माती त्या कुंभाराच्या हातामध्ये असते, त्या चक्रावर गरगर गरगर फिरत असते. आता जर त्या मातीने ठरवलं मला त्या कुंभाराच्या हातात जायचं नाही, तो मला कंट्रोल करतो, तो मला माझ्या मनाविरुद्ध आकार देतो, मला मोठं पात्र बनवायचं आहे पण तो छोटंच पात्र बनवतो, एक फार सुंदर फुलदाणी तो बनवतो, फार सुंदर असं उपयोगी पात्र तो बनवतो, फार सुंदर असं मडकं तो बनवतो. ते लहान असो मोठं असो, मला बनायचं नाही असं जर त्या मातीनं ठरवलं, बंधू भगिनींनो, जोपर्यंत ती माती त्या जमिनीवर आहे, मातीवर आहे, ती मातीच राहते, ती धूळच राहते. जर त्या मातीला एक सुंदरस असं आकार आणि अस्तित्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर तिला त्या कुंभाराच्या हाताच्या अधिकारामध्ये बंधनात यावंच लागेल. त्याशिवाय तिला अस्तित्व नाही. ती स्वतःच सुंदर फुलदाणी बनवू शकत नाही. तिला कुंभाराच्या अधिकारामध्येच यावं लागेल. जेव्हा ती माती कुंभाराच्या हातामध्ये आहे आणि त्याला तो कुंभार फार सुंदर असं कलाकृती बनवतो, फार सुंदर आकार देतो आणि त्यानंतर त्याला रंग लावतो, त्यानंतर खऱ्या रीतीनं त्या मातीला एक अस्तित्व येतं, एक जीवन प्राप्त होतं, एक सौंदर्य प्राप्त होतं. पण केव्हा? जेव्हा ती माती आणि मातीचा गोळा पूर्णतः त्या कुंभाराच्या हातामध्ये समर्पित होतात. काय सुंदर विचार आहे. बंधू भगिनींनो, तुमचं आणि माझं जीवन अक्षरशः त्या पतंगीसारखं किंवा ह्या मातीच्या गोळ्यासारखं. तुम्हाला आणि मला जर अस्तित्व पाहिजे असेल, तुम्हाला आणि मला जर जीवन पाहिजे असेल, तुम्हाला आणि मला जर त्या उंच भरारी घ्यायचं असेल आणि आकाशामध्ये जर उडायचं असेल, बंधू भगिनींनो, तर ती दोरी परमेश्वराच्या हातामध्ये असायलाच पाहिजे. होय, कधी कधी आम्ही फार उंच उडण्याचा प्रयत्न करतो, आमच्या शिक्षणामध्ये वर जातो, आमच्या धनामध्ये आम्ही वर जातो, आमचा व्यवसाय आणि पुढे नेतो, काहीच वाईट नाही. पण जर तो धागा जर तुम्ही तोडला जो परमेश्वराच्या हातामध्ये आहे, तर तुमचं आणि माझं अस्तित्वच, तुमचं आणि माझं जीवनच धोक्यात येऊ शकतं. स्वतंत्रता फार चांगली गोष्ट आहे. तुम्हाला इच्छा आहे, तुम्हाला संधी आहे, तुम्हाला मोकळीक आहे. बंधू भगिनींनो, पुन्हा पुन्हा मी सांगतो, आजचं हे प्रवचन असं आहे की आम्हाला काही गोष्टीमध्ये परमेश्वराच्या बंधनातच राहावं लागेल. तुमचं आणि माझं जीवन काय आहे हो? तुमचं आणि माझं जीवन पवित्र शास्त्र सांगतं की एक धूळ आहे, माती आहे. आणि ह्या मातीला जर तसंच ठेवलं, वर्षानुवर्ष जरी ठेवलं, तरी त्याला खरं जीवन प्राप्त होणार नाही. काही लोक म्हणतात आम्ही जिवंत आहोत, आम्हाला जीवन आहे. पण बंधू भगिनींनो, त्यांना जीवन असून, ते जिवंत असून त्यांच्यामध्ये जीवन नाही, सार्वकालिक जीवन नाही. ते सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक आनंद आणि सार्वकालिक अस्तित्व आणि सार्वकालिक आकार जर प्राप्त करून घ्यायचा असेल तुम्हाला आणि मला, तुमच्या कुटुंबाला आणि माझ्या कुटुंबाला, तुमच्या आणि लेकरांना आणि माझ्या लेकरांना,
ते अस्तित्व आणि ते जीवन आणि ते आकार आणि उपयोगी पात्र बनायचं असेल तर तुम्हाला आणि मला त्या कुंभाराच्या हातामध्ये जावंच लागेल, तरच पुढे त्याला काही अस्तित्व, त्याला काही आकार, रूप प्राप्त होईल. आणि ते रूप आणि आकार आणि अस्तित्व परमेश्वरच देऊ शकतो. यशया 64 आणि 8 वचन असं म्हणतं, देव कुंभार आहे तर आता हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आम्ही माती आहोत. तू आमचा कुंभार आहेस, आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. पवित्र शास्त्रामधलं वचन आहे की परमेश्वरा, तू कुंभार आहेस, तू निर्माता आहेस, तू आकार देणार आहेस, तू रूप देणार आहेस, तू अस्तित्व देणार आहेस, तू जीवनाचा श्वास फुंकणारा तू आहेस. आम्ही माती आहोत. आणि माती फक्त अशी कुठेतरी ओसाड जागेवर, माळ, रानात, जंगलामध्ये पडलेली, ती पडलेलीच राहील जर ती परमेश्वराच्या हातामध्ये येणार नाही. काय सुंदर विचार आहे. आम्ही विचार करतो स्वातंत्र्याचा, आम्ही विचार करतो स्वतंत्र विचारांचा, आम्ही विचार करतो स्वतंत्र जीवन जगण्याचा. पण जर तुम्ही देवावर विश्वास ठेवणारे आहात आणि जर तुम्ही देवाचे पाईक आहात, जर तुम्ही परमेश्वराच्या मागे मागे जाणारे आहात, परमेश्वराची भक्ती आणि आराधना करणारे जर आहात, तर विचार करा बंधू भगिनो की तुमच्या जीवनाचा तो दोर तुम्ही कट केलेला आहे का, तुम्ही तो तोडलेला आहे की तो परमेश्वराच्या हातात दिलेला आहे. परमेश्वरा, जर हा धागा आणि हे बंधन आणि हे अधिकार मला शाबूत ठेवू शकतात, मला अस्तित्व देऊ शकतात, मला उंच भरारी लावण्यासाठी मदत करू शकतात, मला वर जाण्यासाठी मदत करू शकतात, तर ती बंधन दे, तो अधिकार तू माझ्यावर चालव. मला स्वतंत्रता नसली तरी चालेल, पण तुझ्या छत्रछायेखाली, तुझ्या अधिकाराखाली, तुझ्या बंधनात, तुझ्या नियमांमध्ये मला ठेव, अशी प्रार्थना तुम्ही आज करू शकता का? प्रार्थना नेहमी असं जसे की देवा, या दुखीपासून मला स्वतंत्र कर, सुटका कर, त्या आजारापासून. अशी प्रार्थना केली का की देवा तुझ्यापासून मला सुटका होऊच देऊ नकोस. हे आहे खरं ख्रिस्ती जीवनाचं लक्षण. मला अस्तित्वच नाही. अनेक लोक माझ्याकडे हा प्रश्न घेऊन येतात की मी जन्मलो पण माझ्या जीवनाचा अर्थच मला कळला नाही, माझं अस्तित्वच काय आहे हे मला कळलं नाही, मी का जन्मलो, माझं जीवन काय आहे, माझं जीवन काय होणार आहे, याचं भविष्य काय आहे हे त्यांना कळलेलं नाही. एकच गोष्ट मी सांगेल या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं की तुमचं जीवन परमेश्वर जो कुंभार आहे त्याच्या हातात द्या. पवित्र शास्त्रामध्ये जे सुंदर वचन आहे की जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. स्वातंत्र्य जर तुम्हाला पाहिजे असेल, अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहे की ज्याच्यापासून तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, मुक्ती पाहिजे, तारण पाहिजे, सुटका हवी आहे. येशू ख्रिस्ताचं एक फार सुंदर जगप्रसिद्ध असं वाक्य आहे, मत्ते 11:28. त्यामध्ये येशू म्हणतो, अहो कष्टी व लादलेले तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा दे. विसावा परमेश्वराच्या हातात आहे. विसावा येशू ख्रिस्ताकडे आहे. म्हणजे काहीतरी जे तुम्हाला बंधनात जखडून ठेवत आहे त्यापासून तो मुक्ती देईल, त्यापासून तो तुम्हाला स्वतंत्र करेल. तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला विसावा मिळेल. मी सांगितलं ना उदाहरण डोकेदुखीचं.
साधं डोकं दुखी तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. तो विसावा आणि ती शांती आणि ते समाधान आणि तो आनंद तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही फक्त एका डोके दुखीमुळे. अहो कष्टी, सर्व प्रकारच्या कष्टानं भरलेले लोक, ते मानसिक असो, आध्यात्मिक असो, शारीरिक कष्ट असो, शारीरिक आजार असो, शारीरिक व्याधी असो, येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही माझ्याकडे या. दुसऱ्या शब्दात, मी तुम्हाला स्वतंत्र करेल त्या व्याधीपासून, त्या आजारापासून, त्या दुखण्यापासून, त्या व्यथेपासून. त्याला म्हणतात स्वातंत्र्य. पण त्याच्यासाठी त्या मातीच्या गोळ्याप्रमाणे त्याच्या हातात तुम्हाला आणि मला आपलं जीवन द्यावंच लागेल. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या हातामध्ये आपलं जीवन देता, त्या मातीच्या गोळ्याप्रमाणे, जसं मातीचा गोळा त्या कुंभाराच्या हातामध्ये असतो, तेव्हा काय होतं माहिती? म्हणजे तो मातीचा गोळा त्या कुंभाराच्या हातामध्ये लीन होतो, नम्र होतो, समर्पित होतो, सर्वस्व देऊन टाकतो. आणि तो गोळा असं म्हणतो की तुला जे पाहिजे ते तू बनव. त्याला म्हणतात समर्पण. त्याला म्हणतात पूर्णपणे त्या कुंभाराच्या अधीन आणि स्वाधीन होणं. त्याला म्हणतात. पवित्र शास्त्रामध्ये फार सुंदर एक वचन आहे आणि ते वचन आहे 1 पेत्र 5 आणि 6. लक्षपूर्वक आहे का? आता एखाद्याच्या हाताच्या अधिकारामध्ये जाणं, नियंत्रणामध्ये जाणं, त्याच्या ताब्यामध्ये जाणं किंवा त्याच्या त्या बंधनामध्ये जाणं म्हणजे काय? पवित्र शास्त्राच्या दृष्टीनं 1 पेत्र 5:6 मध्ये असं लिहिलंय, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. देवाच्या पराक्रमी हातामध्ये जा. देवाच्या पराक्रमी हातामध्ये स्वाधीन व्हा. देवाच्या पराक्रमी हातामध्ये तुमचं सर्वस्व समर्पित करा. देवाच्या पराक्रमी हातामध्ये तुमचं सर्व जीवन, तुमचं सर्व कुटुंब, तुमचे सर्व लेकरं, तुमचा पैसा, तुमचं धन, तुमचा व्यवसाय, तुमचं शिक्षण, तुमचं आयुष्य आणि भविष्य त्या परमेश्वराच्या हातात अधीन आणि स्वाधीन करा. म्हणजे तो तुम्हाला योग्य वेळेस उंच करेल. त्या पतंगीप्रमाणे तुम्ही खाली येणार नाही. त्या पतंगीप्रमाणे तुमचं अस्तित्व संपणार नाही. त्या पतंगीप्रमाणे तिचं जीवन जसं संपतं तसं संपणार नाही. उलट परमेश्वर तुम्हाला उंच करेल. उंच म्हणजे काय हो? उंच म्हणजे आशीर्वाद, उंच म्हणजे लाभ, उंच म्हणजे प्रगती, प्रमोशन. पण केव्हा? देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. दुसऱ्या शब्दात, देवाच्या पराक्रमी हातामध्ये तुम्ही समर्पित व्हा. त्याचा कंट्रोल येऊ द्या. त्याचं जे काही अधिकार आहे तो येऊ द्या. तुम्हाला वाटेल की ते पारतंत्र आहे, तुम्हाला वाटेल की ते बंधन आहे, तुम्हाला वाटेल ते तुम्ही जखडून गेलेला आहे, तुम्हाला वाटेल की मी याच्यातून कसं काय सुटू. बंधू भगिनींनो, ह्या सर्व गोष्टीपेक्षा ते विरुद्ध आहे. आणि ते विरुद्ध असं आहे, तुम्हाला जरी वाटलं की तुम्ही परमेश्वराच्या हातामध्ये बंधनात आहात, पण परमेश्वर मात्र तुमच्यासाठी वेगळंच करेल. आणि ते म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. आज जगाची स्थिती कुठे जा, अमेरिका असो, युरोप असो आणि सगळे देश घ्या, सगळ्यांची स्थिती कशी खालावत आहे. मानसिक रीतीनं ते खालावलेले आहेत, मनानं खचलेले आहेत, आध्यात्मिक रीतीनं तुटलेले आहेत आणि व्यवसायाच्या दृष्टीने पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. त्यांना उंच करण्याची गरज आहे. आणि कोण करू शकतो? परमेश्वराचा पराक्रमी हात.
त्या परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली तुम्ही आहात का? ते जरी तुम्हाला पारतंत्र वाटत असेल, पण तिथेच जीवन आहे, तिथेच प्रगती आहे, तिथेच आशीर्वाद आहे, तिथेच सौख्य आहे, तिथेच सर्व प्रकारची प्रगती आहे, तिथेच देवाचं अस्तित्व आहे आणि तिथेच देवाचा प्रेमाचा ओलावा आहे. आहात का तुम्ही आणि मी तयार? या स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्तानं सण साजरा करत असताना ह्याचा विचार तुम्ही कधी केला का? की मला स्वातंत्र्य पाहिजे, मला मोकळीक पाहिजे, मला कुठेही जाण्याची मुभा पाहिजे, हे माझं स्वातंत्र्य आहे. आज देवाचा दास आणि देवाचा सेवक या नात्याने देवानं दिलेला हा संदेश मी तुम्हाला देतो की परमेश्वराच्या हातामध्ये असलेलं पारतंत्र्य तुमचं आणि माझं जीवन शाबूत ठेवू शकतं, सुरक्षित ठेवू शकतं, उंच नेऊ शकतं, त्याला प्रगतीपथावर नेऊ शकतं, त्याला आशीर्वादित करू शकतं, त्याला जीवन देऊ शकतं, त्याला अस्तित्व देऊ शकतं. परमेश्वराच्या हातामध्ये असलेलं पारतंत्र्य. विचार वेगळा आहे, पण खरा आहे. विचार कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण तो आवश्यक आहे. तुम्हाला आणि मला तो फार फार आवश्यक आहे. परमेश्वराच्या अधिकाराखाली, परमेश्वराच्या हाताखाली, परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली कधी तुम्ही गेलात का? की तुमचं आतापर्यंतच जीवन तुम्ही तुमच्याच मताप्रमाणे जगत राहिलात? आणि जर तुम्ही आणि मी आपल्याच मताप्रमाणे, आपल्याच इच्छेप्रमाणे, आपल्याला जसं वाटेल तिथे त्या मोकळीक रीतीनं आपलं जीवन आपण असंच जर अस्तित्वात जगत आहोत, जगलेलं आहे, तर बंधू भगिनींनो, मला आज तुम्हाला इशारा द्यायचा आहे. तुमची आणि माझी गत कदाचित त्या धागा दोरा नसलेल्या पतंगीसारखी आहे. हो, काही वेळ ती उडत आहे, हेलकावे खात आहे, पण दुसऱ्या क्षणी ती भरकटत जाणार आहे. तिला अस्तित्व नाही, तिला सुरक्षितता नाही, तिला स्थिरता नाही. आज तुमच्या आणि माझ्या जीवनाचा तो दोर परमेश्वराच्या हातात द्या. त्याला कंट्रोल करू द्या, त्याला ते ताबा घेऊ द्या, त्याच्या बंधनात जा. तरच तुम्हाला आणि मला खऱ्या जीवनाचं अस्तित्व कळेल आणि खऱ्या जीवनाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. फार सुंदर एक वचन पवित्र शास्त्रामध्ये आणि योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 32वा वचन असं म्हणतं की तुम्हाला सत्य समजेल, कळेल व सत्य तुम्हाला बंध मुक्त करेल. अनेक टीव्हीवर प्रोग्राम येतात आणि तुम्ही सुद्धा तो प्रोग्राम पाहिला असेल. आणि तो प्रोग्राम असा होता की अनेक लोक जेलमध्ये होते आणि कालांतरानं काही पत्रकार त्यांच्या जीवनावर रिसर्च करत होते, त्यांच्या जीवनाची ती गोष्ट आहे ते ऐकत होते. आणि काही पत्रकारांना असं कळलं की जरी तो त्या प्रिझनमध्ये आहे, त्या जेलमध्ये आहे, 15-16 वर्ष तो शिक्षा भोगत आहे, पण तो चुकीच्या रीतीनं भोगत आहे. ज्या गुन्ह्यासाठी त्याला तुरुंगात टाकण्यात आलं, तो गुन्हा त्याने केलाच नाही. हे सत्य जेव्हा त्या पत्रकारांना कळतं, तेव्हा ते अजून खोलामध्ये जाऊन त्याचा रिसर्च करतात, त्याचे सर्व प्रूफ गोळा करतात आणि ते सिद्ध करतात काय सत्य आहे. आणि कधी कधी 15 आणि 20 वर्षानंतर ते सत्य बाहेर येतं की गुन्हा दुसऱ्यानेच केलेला आहे आणि शिक्षा मात्र दुसराच भोगत आहे. हे सत्य जेव्हा कळतं, तेव्हा या बिचाराची ज्याने 20 वर्ष तुरुंगात शिक्षा भोगली, त्याला सुटका मिळते. केव्हा? जेव्हा खरं सत्य बाहेर येतं.
आता जेव्हा असं म्हटलेलं आहे की तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल, अजून मला एक विचार तुम्हाला सांगायचा आहे, आणि तो म्हणजे सत्य काय हो? सत्य हे आहे खऱ्या रीतीनं की तुम्ही आणि मी मनुष्य प्राणी आहोत. सत्य हे आहे की तुम्ही आणि मी अशक्त आहोत. सत्य हे आहे की तुम्ही आणि मी स्वतःचा बचाव करू शकत नाही. सत्य हे आहे की मातीच्या गोळ्याला स्वतःचा आकार देऊ शकत नाही. तो मातीचा गोळा ते अस्तित्व निर्माण करू शकत नाही, ती फुलदाणी निर्माण करू शकत नाही, ती कलाकृती माती स्वतःला करू शकत नाही. हे सत्य आहे. आणि म्हणून सत्य हे तुम्हाला कळायला पाहिजे की आम्ही इतके अशक्त आहोत, असहाय्य आहोत की आम्हाला काही गोष्टी करताच येत नाही. दुसरं सत्य हे आहे की येशू ख्रिस्त हा सत्य आहे. सत्य हे आहे की खुद्द येशू ख्रिस्त हा सत्य आहे. तो ह्या जगामध्ये आला हे सत्य आहे. त्याने चमत्कार केले हे सत्य आहे. त्याने आजारांना बरं केलं हे सत्य आहे. त्याने स्वतःचा जीव त्या वधस्तंभावर दिला हे सत्य आहे. आणि त्याने त्याचं पवित्र रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सांडलं हे सत्य आहे. आणि तोच तुम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकतो, सार्वकालिक अस्तित्व देऊ शकतो, तुम्हाला आकार देऊ शकतो, नवीन उत्पत्ती देऊ शकतो. हे सत्य आहे येशू ख्रिस्ताच्या बाबतीत. समजेल म्हणजे काय हो? तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्य समजणं म्हणजे अंगीकार करणं, ख्रिस्ताला अंगीकार करणं, ख्रिस्ताला स्वीकारणं. सत्य म्हणजे तुम्हाला सत्य समजेल, त्याची ओळख होईल. फक्त काही लोकांना इंटेलेक्च्युअल रीतीने येशू ख्रिस्ताची ओळख आहे. हो, तो गुरु होऊन गेला, तो एक पुरुष, महापुरुष होऊन गेला, त्याने चमत्कार केले. हे फक्त वैचारिक दृष्टीनं तुम्हाला त्याची ओळख आहे. बंधू भगिनींनो, आज मी तुम्हाला सांगतो की ह्या सत्याची ओळख तर करून घ्या, पण त्या सत्याला आत्मसात करा, त्या सत्याला स्वीकारा, कारण तेच सत्य तुम्हाला आणि मला वाचवू शकतं. अजून एक सत्य आपल्याविषयी आहे. खरी गोष्ट, सत्य म्हणजे खरी गोष्ट, आणि ती म्हणजे आपण सर्वजण नरकाच्या मार्गाने चाललो होतो. येशू ख्रिस्त एक मार्ग बनून आला हे सत्य आहे. वा रे वा. हे सत्य कधी अंगीकारलं का हो तुम्ही? ह्या सत्याचा कधी स्वीकार केला का हो तुम्ही? जोपर्यंत त्या येशू ख्रिस्ताचा स्वीकार तुम्ही आणि मी करत नाही, तोपर्यंत तुम्ही आणि मी बंधमुक्त होऊ शकतच नाही, स्वतंत्र होऊ शकत नाही. काही अशा गोष्टी आहेत की त्यापासून तुम्ही स्वतंत्र होऊ शकता, पण काही तुमच्या आणि माझ्या जीवनाशी अशा गोष्टी निगडीत आहेत, अशा गोष्टी संलग्न आहेत, अशा गोष्टीमध्ये आपण आहोत की त्या गोष्टीपासून तुमची आणि माझी सुटका होऊच शकत नाही. त्याच्यापासून तुम्हाला आणि मला स्वातंत्र्यच मिळू शकत नाही, आणि ती म्हणजे पापापासून मुक्ती. कोण देऊ शकतं? सत्य हे आहे की आम्ही पापी आहोत, आणि सत्य हे आहे की येशू ख्रिस्तच तुमचे आणि माझे पाप धुवू शकतो. बंधमुक्त जर व्हायचं असेल, आता लक्षपूर्वक आहे का, बंधमुक्त जर व्हायचं असेल तर ख्रिस्ताच्या बंधनात या. काय सुंदर विचार. तुम्हाला आणि मला स्वतंत्र व्हायचं असेल तर ख्रिस्ताच्या त्या अधिकारामध्ये या. तुम्हाला आणि मला खऱ्या रीतीने अस्तित्व आणि आकार आणि जीवनाचा अर्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्या देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, अधीन व्हा, समर्पित व्हा. आहोत का आम्ही तयार? हे सत्य तुम्हाला कळलंय का की मी अशक्त आहे?
बरेचदा लोकांना हे खरी गोष्ट, हे सत्य कळतच नाही की ते अशक्त आहेत, ते दुर्बळ आहेत. काही गोष्टी ते करूच शकत नाही, स्वतःला मुक्त करूच शकत नाही, स्वतःला आकार देऊच शकत नाही, स्वतःची मुक्ती करूच शकत नाही, स्वतःला पापापासून मुक्त करूच शकत नाहीत. हे सत्य आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनाशी निगडीत आहे. आणि सत्य अजून एक असं आहे की जे दैवी सत्य आहे आणि त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. ते सत्य म्हणजे तोच तुम्हाला जीवन देऊ शकतो, सार्वकालिक जीवन देऊ शकतो, सार्वकालिक शांती देऊ शकतो. तो फक्त असं म्हणत नाही, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हा विसावा हा क्षणभंगूर नाही, हा विसावा आहे सार्वकालिक. फार सुंदर हा जो विचार आहे, तो विचार पाहायला फार महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला आत्मसातच करावं लागेल, आम्हाला तो स्वीकारावाच लागेल. स्तोत्रसंहिता 103 मध्ये काही वचनं अशी आहेत आणि ते म्हणतात, त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो तुमचे सर्व रोग बरे करतो, तो तुमचे सर्व अपराध आणि पाप धुवून काढतो. मुक्तता. रोग बरं करणं म्हणजे काय माहित आहे का? रोगापासून स्वतंत्र होणं, मुक्त होणं, रोगाच्या पाशापासून आणि त्या बंधनापासून मुक्त होणं. आणि आज परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे की तो तुमचे सर्व रोग बरे करतो. ते मानसिक असो, शारीरिक असो किंवा आध्यात्मिक असो. आणि दुसरा आशीर्वाद काय आहे? तो तुमच्या सर्व पापांची क्षमा करतो. त्याला म्हणतात खरं स्वातंत्र्य, बंधमुक्तता. पण ते खरं स्वातंत्र्य जर अनुभवायचं असेल, खरं स्वातंत्र्याचा अनुभव आणि आशीर्वाद आणि आनंद जर घ्यायचा असेल, तर तुम्हाला ख्रिस्ताच्या बंधनात जावंच लागेल. स्तोत्रसंहितामध्ये असं लिहिलं आहे, पूर्व पश्चिमेपासून जितकी दूर आहे तितके त्याने तुमचे आणि माझे अपराध दूर केलेले आहे. मुक्त करतो. किती मुक्त करतो हो? काही त्याला सीमा आहे का? त्याला काही मर्यादा आहे का? बरेचदा आपण एखाद्या गोष्टीमध्ये जखडून जातो, मग आपण त्याच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करतो. काही काळपर्यंत आपण स्वतंत्र राहतो, सुटका करून घेतो, आणि त्याचा अनुभव आपण घेतो. पण हळूहळू जसे दिवस जातात आणि जसे वर्ष जातात, पुन्हा आपण त्याच जुन्या गोष्टीमध्ये पुन्हा परत फिरतो. परमेश्वर जर तुम्हाला तुमच्या आणि माझ्या पापापासून मुक्त करतो, असं जर त्याचं अभिवचन आहे, किती करतो? पूर्व पश्चिमेपासून जितकी दूर आहे, कोणाला माहित आहे? कोणालाच माहित नाही. तितके तुमचे आणि माझे अपराध तो दूर करतो. तेवढं स्वातंत्र्य तुम्हाला देतो, तेवढं तो त्या आजारापासून, त्या पापापासून, त्या चुकांपासून तुम्हाला एवढं स्वतंत्र करतो, एवढी मुक्ती देतो की त्याला काही सीमाच नाही, त्याला काही अंतरच नाही. बंधुभगिनो, ह्या स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्तानं देशाचं स्वातंत्र्य आम्ही सेलिब्रेट करत असताना, त्याचा सण पाळत असताना फार चांगली गोष्ट आहे, अभिमान आहे. पण आज मी देवाचा दास आणि देवाचा सेवक या नात्याने एक प्रश्न तुम्हाला विचारेल, आणि तो प्रश्न ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हा आहे, तुम्ही स्वतंत्र झालात का? आध्यात्मिक रीतीनं तुम्ही स्वतंत्र झालात का? तुम्हाला मुक्ती मिळाली का त्या पापापासून? तुम्हाला मुक्ती मिळाली का त्या सार्वकालिक नरकापासून? तुम्हाला मुक्ती मिळाली का त्या सार्वकालिक शिक्षेपासून? त्या शिक्षेच्या बंधनात तुम्ही अजून आहात का? त्या पापाच्या बंधनात तुम्ही आहात का?
त्या चुकांच्या बंधनात तुम्ही अजून आहात का? तर आज मी तुम्हाला देवाचा सेवक आणि त्याचा दास या नात्यानं हा प्रभावी संदेश देतो आणि अभिवचन देतो की आज तुम्ही बंधमुक्त होऊ शकता. एकच गोष्ट करा की देवाच्या, परमेश्वराच्या बंधनात जा. खरं ख्रिस्ती व्यक्तीचं स्वातंत्र्य असं आहे की जेव्हा तो त्या देवाच्या पराक्रमी हाताच्या अधिकारामध्ये जातो, लीनतेनं जातो, नम्रतेनं जातो. उधळ्या पुत्र, बापाचं घर म्हणजे रूल्स, नियम, काटेकोरपणा, शिस्त. त्याला त्या सर्व गोष्टीपासून मुक्ती पाहिजे होती. त्या उधळ्या पुत्राला त्या सर्व गोष्टीपासून स्वातंत्र्य पाहिजे होतं. मी माझ्या पैशाचा उपयोग माझ्या पद्धतीनं करेल. त्याला म्हणतात जगिक स्वातंत्र्य किंवा स्वतःचं स्वातंत्र्य. मला जिथे वाटेल तिथे मी जाईल, तुम्ही सांगू नका बाबा. कोणत्याही देशामध्ये जाईल. तो पैसा आणि ते धन मी कशाही रीतीनं कशाही साठी वापरेल. ते मला स्वातंत्र्य पाहिजे. मी तुमच्या घरात राहणार नाही. बापाचा अधिकार, बापाचे बंधन, बापाचे नियम त्याने झिडकारले, तोडले. आणि ज्या क्षणी बापाचे बंधन, अधिकार आणि नियम त्याने तोडले, त्याच क्षणापासून ती पतंग जशी खाली यायला लागते, त्याचं जीवन खाली यायला लागलं. इतकं खाली आलं की त्याची अवस्था डुकरांपेक्षा भयानक झाली. जेव्हा त्याने ते बंधन, जेव्हा त्याने तो पतंगीचा तो धागा, आपल्या जीवनाचा धागा तोडला. बंधू भगिनींनो, जेव्हा, आता लक्षपूर्वक ऐका, जेव्हा तो परत आला, क्षमा मागितली आणि बापाच्या घरात आला, ते बंधन पुन्हा त्याने जोडले. पुन्हा बापाच्या अधिकारामध्ये आणि नियमामध्ये आणि घरामध्ये तो आला. त्याला अस्तित्व प्राप्त झालं, त्याला जीवन प्राप्त झालं, त्याला शुभ्र जगा प्राप्त झाला, त्याला नवीन पायतण मिळाले, त्याला अधिकाराची अंगठी मिळाली. पण केव्हा? परदेशात, डुकरांच्या सोबत असताना नाही. जेव्हा त्याने विचार केला, बाबा तुमची बंधनं मला पाहिजे आहेत, तुमचा अधिकार मला पाहिजे आहेत, तुमची संगत मला पाहिजे. हा विचार जेव्हा त्याच्या मनात आला, तेव्हा खरं स्वातंत्र्य त्याला मिळालं. बंधू भगिनींनो, आज आपण ह्या स्वातंत्र्याच्या दिनानिमित्तानं विचार करूया की मी स्वतंत्र आहे का? मी माझं जीवन त्या उधळ्या पुत्राप्रमाणे व्यतीत करत आहे का? मी कुठे आहे? माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या फ्री विल प्रमाणे, माझ्या स्वातंत्र्य विचाराप्रमाणे मी माझं जीवन व्यतीत करत आहे की परमेश्वराच्या संगती संलग्न आहे? माझं जीवन त्या परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीनतेनं आहे की मी माझ्याच विचारानं पुढे जात आहे? आज तुम्हाला खऱ्या रीतीनं नवीन अस्तित्व जर पाहिजे असेल, नवीन स्थिती जर तुमच्या जीवनामध्ये निर्माण व्हायची असेल, नवीन जीवनाचा अनुभव आणि आशीर्वाद जर तुम्हाला पाहिजे असेल, तर आज ही प्रार्थना करा, परमेश्वरा तुझ्या बंधनात मला बांधून घे, तुझ्या बंधनात मला जखडून घे, तुझ्या नियमात आणि तुझ्या अधिकारांमध्ये मला तू सर्व रीतीनं चहूबाजूने गुरफटून टाक.
ते माझ्यासाठी स्वातंत्र्य असेल. तेच माझं जीवन अस्तित्वात राहू देते आणि तेच माझं जीवन शाबूत ठेवू शकतं. बंधू भगिनींनो, पुन्हा येशू ख्रिस्त म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला बंध मुक्त करेल. ते सत्य तुम्हाला कळलंय का की तुम्ही आणि मी बंधमुक्त होऊ शकत नाही. प्रयत्न केले असतील, उपाय केले असतील, पैसे तुम्ही खर्च केले असतील, वणवण चारी बाजूला तुम्ही भटकून आला असाल, पण शेवटी त्या गोष्टीपासून तुमची सुटका झाली नाही, स्वातंत्र्य मिळालं नाही, ती बंधनं तोडल्या गेली नाहीत. परमेश्वराच्या अधीन व्हा, तो तुम्हाला मुक्त करेल, उंच करेल, आशीर्वादित करेल, अस्तित्व देईल आणि तुमच्या जीवनाचं एक उपयोगी पात्र तो तुमचं निर्माण करेल. ते सत्य आत्मसात करा की ज्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. बंधू भगिनो, हा संदेश आज जो देवानं मला दिला तो तुमच्याकडे आणायचा होता आणि माझा पूर्ण विश्वास आहे की ह्या स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त आपल्या जीवनामध्ये पाहणं फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि तुम्ही आज तुमचं जीवन तुमच्या डोळ्यासमोर आणलेलं असेल आणि जर आणलेलं असेल तर तुम्ही पाहू शकता की तुमचं जीवन कुठे आहे. माती आणि ती धूळ जर रस्त्यावरच आहे तर ती मातीच आहे, तिला माती मोल सुद्धा किंमत नाही. पण तीच माती त्या गोळ्याप्रमाणे कुंभाराच्या हातात आली, त्यावेळेस तिला अस्तित्व निर्माण झालं, जीवन प्राप्त झालं, एक उपयोगी पात्र निर्माण झालं. आणि ते फक्त देव जो कुंभार आहे तोच करू शकतो. पण त्याच्यासाठी आम्हाला आमचं स्वातंत्र्य, आमची मोकळीक, आमचे नियम, आमचे अधिकार बाजूला टाकून परमेश्वर जो कुंभार आहे त्याच्या हाताखाली, त्याच्या हातामध्ये जावं लागेल. आज तुम्ही तयार आहात का परमेश्वराच्या हातामध्ये येण्यासाठी? आज तुम्ही तयार आहात का जे परमेश्वराचं बंधन आहे त्या बंधनानं तुमच्या जीवनाची ती पतंग जोडण्यासाठी तयार आहात का? परमेश्वराची अशी इच्छा आहे की तुमचा नाश होऊ नये. परमेश्वराची उलट अशी इच्छा आहे की तुम्ही उंच व्हावं. परमेश्वराची उलट अशी इच्छा आहे की ज्या मातीला माती मोल कवडीची किंमत नाही त्याचं एक उपयोगी पात्र बनावं आणि त्याला एक सुंदर त्याचं पात्र बनवून त्याला एक किंमत निर्माण व्हावी. कारण तुम्ही आणि मी परमेश्वराच्या दृष्टीने मूल्यवान आहोत. बंधू भगिनींनो, विचार करा, या स्वातंत्र्याच्या दिनाच्या नुसार विचार करा. तुमच्या आयुष्याची दोरी कोणाच्या हातात आहे, कोणाच्या बंधनात आहे? तुमचं आणि माझं जीवन कोणाच्या हातामध्ये? परमेश्वर आज वाट पाहत. जसा उधळ्या पुत्राचा बाप त्याच्या पुत्राची वाट पाहत होता, आज परमेश्वर तुमची वाट पाहत आहे. अनेक वर्ष झाले, अनेक महिने झाले, आयुष्य गेलं तरी तुम्ही त्या बापाकडे परत जर आला नसाल, त्याच्या छत्रछायेखाली, त्याच्या नियमांमध्ये, त्याच्या बंधनामध्ये, त्याच्या अधिकारामध्ये जर तुम्ही आला नसाल तर आज तो दिवस आहे, आज तो क्षण आहे. तुम्ही कुठेही असा, कोणत्याही स्थितीमध्ये असा, कोणत्याही परिस्थितीमध्ये असा, आजारामध्ये असा किंवा सुस्थितीमध्ये असा, कोणत्याही पापामध्ये असा, कोणतीही चूक तुमच्याकडून झालेली असेल, बंधू भगिनींनो, देवाचा दास आणि देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगतो, ते तुटलेलं आणि फुटलेलं ज्याला कवडी मोल किंमत नाही अशी ती धूळ परमेश्वर हातामध्ये घेऊन
तुम्हाला नवीन अस्तित्व, नवीन जीवन, नवीन आशीर्वाद देणार आहे. हा आत्मविश्वास, हा विश्वास ठेवा. हे सत्य आहे. येशू ख्रिस्त पुन्हा तो म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हा विसावा आज तयार आहे. घ्यायचा की नाही तुम्ही ठरवा. पण पुन्हा एक विनंती करतो की हा विसावा तुम्हाला आणि मला आवश्यक आहे. हा आशीर्वाद तुम्हाला आणि मला आवश्यक आहे. तो स्पर्श तुम्हाला आणि मला आवश्यक आहे. सत्य तुम्हाला आणि मला आवश्यक आहे. ते सत्य तुम्हाला समजो, कळो आणि तुम्ही आत्मसात करो, म्हणजे तुम्ही बंधमुक्त व्हाल. काय सुंदर अभिवचन आहे. कोणीच दिलेलं नाही जगामध्ये हे अभिवचन. फक्त येशू ख्रिस्तानच म्हटलं. येशू ख्रिस्ताविषयी ते म्हटलेलं आहे आणि येशू ख्रिस्तच सत्य आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव. देव तुम्हाला त्याच्या पराक्रमी हातामध्ये घेऊ आणि योग्य वेळेस परमेश्वर तुम्हा सर्वांना उंच करो. हीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो. हाच आशीर्वाद देवाच्या चरणी तुमच्यासाठी मागतो. देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देव. देवाची स्तुती असो सुंदरशा प्रभुवचनांबद्दल. आणि नक्कीच ही प्रभुवचनं आपल्या सर्वांसाठी परमेश्वराने आशीर्वादित केली आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. मी त्यासाठी परत रेव्हरंड प्रसाद अगमकर यांचे खूप खूप आभार मानतो. आणि यापुढे सुद्धा आपल्या या भक्तीमध्ये त्यांची वचनाची सेवा घडेल अशी त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो. आज परत हा विशेष भक्तीचा दिवस आहे आणि म्हणून आपण प्रार्थना करणार आहोत आणि आपल्या देशासाठी आज प्रार्थना करणार आहोत. आज आपल्या देशाची आपण आठवण करू. दर रविवारी आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करत असतो, पण आज हा स्वातंत्र्य दिवस आहे आणि आज ह्या विशेष स्वातंत्र्य दिवशी परमेश्वराच्या चरणी आपण आपल्या देशासाठी सर्व प्रकारचा आशीर्वाद, सर्व प्रकारची त्याची शांती आणि सर्व प्रकारची त्याची उन्नती आपण मागणार आहोत. आणि म्हणून आज इतर गरजांसाठी मी प्रार्थना करणार नाही, कारण आज विशेष ही भक्ती आपण आपल्या देशासाठी समर्पित केलेली आहे. आणि म्हणून आपण सुद्धा आज प्रार्थनेमध्ये राहू आपल्या देशासाठी. चला तर आपण प्रार्थना करू आणि विशेष करून आपल्या देशाची आपण या प्रार्थनेमध्ये आठवण करूया. आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही खूप तुझे आभार मानतो, कारण हा एक विशेष दिवस आम्हा सर्वांना आणि विशेष करून आमच्या देशाला तू दाखवलेला आहे. प्रभू, आज आम्ही सर्व मिळून विशेष तुझं सहाय्य मागत आहोत. आम्ही तुझे आभार मानतो देवा, कारण हा विशेष दिवस आम्हा सर्वांना आज बघायला मिळालेला आहे. गेली 1.5-2 वर्ष प्रभू देवा आम्हा सर्वांसाठी आणि आमच्या प्रिय देशासाठी अतिशय कठीण अशी होती, पण देवा त्यातून आम्हाला तू बाहेर काढलेला आहेस. येणारे दिवस प्रभू देव आम्हाला कसे आहेत आम्ही सांगू शकणार नाही, आमच्या देशासाठी कसे असतील आम्ही सांगू शकणार नाही, पण देवा तुझ्यावर आमचा विश्वास आहे. तुझ्याकडे आमची याचना आणि प्रार्थना आहे देवा, की प्रभू येणाऱ्या दिवसांमध्ये तू आमचं सहाय्य करत आहो, आमच्या देशाचं सहाय्य करत आहो. प्रभू, आज आम्ही विशेष करून आमच्या सर्व देश बांधवांसाठी आणि त्याचप्रमाणे जे आमच्या देशाला चालवतात, आमचे प्रिय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, सर्व जे कर्मचारी अधिकारी वर्ग आहेत त्या सर्वांच्यासाठी आज देवा विशेष करून तुझा आशीर्वाद, तुझं मार्गदर्शन आणि तुझं संरक्षण आम्ही मागत आहोत. आम्ही विशेष करून प्रार्थना करतो देवा, आमच्या देशामध्ये अनेक समस्या आहेत. ओ प्रभू, हेल्थविषयी, आरोग्यविषयी अनेक समस्या आहेत. प्रभुदेवा, शैक्षणिक अनेक गरजा आमच्या देशाच्या आहेत. प्रभुदेव, आमच्या अनेक तरुण मुलांमुलींच्यासाठी विशेष करून रोजगाराचा प्रश्न आहे. हो प्रभू, अनेक कठीण प्रश्न आहेत, पण देवा आज आम्ही मागतो देऊन तुझं सहाय्य मागतो. या देशाला तू सुजलवून आणि सफलम तू कर प्रभू. प्रभुदेव, आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशाची उन्नती तू कर.
आमच्या देशाला तू उंच कर प्रभू देवा. आणि येणारे दिवस प्रभू देवा आमच्या सर्व देशाच्या ज्या गरजा आहेत, आर्थिक गरजा आहेत, आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये देवा आमच्या देशाला गरज आहे ते सर्व गरजांचा पुरवठा करणारा तू हो, अशी प्रार्थना आज आम्ही करतो देवा. आम्ही विशेष प्रार्थना करतो आमच्या सर्व देश बांधवांसाठी. तुझी प्रीती, तुझी शांती, तुझा सद्भाव प्रभू देवा आम्हामध्ये असू दे. प्रभू देवा आम्ही आमच्या देश बांधवांच्या सेवेमध्ये अधिक आम्हाला तू तत्पर कर. देश बांधवांच्या सेवेसाठी अधिक आम्हाला तू पुढे ने देवा. अधिक आम्हाला एकमेकांसाठी तू उपयोगी बनव. जी प्रीती प्रभू देवा तू आम्हावर केलेली आहे ती प्रीती देवा आमच्या जीवनाच्या द्वारे, आमच्या वागण्याच्या द्वारे अनेकांपर्यंत पोहोचू दे, अशी प्रार्थना देवा आज आम्ही माझ्या मंडळीतील प्रत्येकाला आणि आज या भक्तीमध्ये जे सामील झाले त्या सर्वांसाठी करतो देवा. होय प्रभू, आमची प्रार्थना या प्रिय अशा सुंदर देशामध्ये आम्हाला तू ठेवलेला आहे आणि म्हणून देशाप्रती असलेलं आमचं कर्तव्य प्रभू देवा ते पार पाडण्यासाठी आम्हाला सदैव तू पुढे ठेव. सदैव आम्हाला तत्पर तू ठेव प्रभू. आम्ही विशेष करून माझ्या मंडळीतील विशेष करून प्रार्थना करतो देवा. अनेक बंधू आणि भगिनी विविध शासकीय क्षेत्रामध्ये काम करतात. अनेक आमचे मुलं आणि मुली प्रभू देवा आरोग्य सेवेमध्ये आहे आणि विशेष करून मी त्यांच्याबद्दल देवाची स्तुती करतो देवा, कारण गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून जी आरोग्याची सेवा ते करत आहेत हो प्रभू, तू त्यांना संरक्षण दिलेलं आहे. अनेक अनेक आमच्या नर्सेस प्रभू देवा ह्या पॅन्डेमिकमुळे पॉझिटिव्ह होत्या, पण त्याच्यातून त्यांना तू सांभाळलेलं आहे, वाचवलेलं आहे प्रभू. यापुढे सुद्धा या आमच्या सर्व बंधू भगिनींच्या द्वारे जी अधिक अधिक सेवा होऊ दे, या देशाची सेवा होऊ दे देवा. आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व परिवारांच्यासाठी. या दिवसांमध्ये देवा कठीण अशा स्थितीमधून अनेक लोक आर्थिक प्रश्नांमध्ये आहे, अनेकांच्या लेकरांच्या समस्या आहेत, शैक्षणिक गरजा आहेत, त्या सर्वांसाठी तुझं सहाय्य आज मागत आहे. अनेक प्रभू देव आमच्या तरुण आणि तरुणींच्यासाठी आमची प्रार्थना आहे देवा, कारण त्यांना रोजगाराची गरज आहे. अनेकांनी रोजगार गमावलेले आहेत प्रभू, त्यांच्यासाठी अद्भुत असे दरवाजे तू उघड हो प्रभू. आज आम्ही विशेष करून आमच्या सर्व मंडळीतील सर्व लेकरांना तुझ्या हाती समर्पित करतो. अनेकांच्या शिक्षण चालू आहे प्रभू देवा, पण अनेकांच्या येणाऱ्या दिवसांमध्ये परीक्षा आहेत, तू त्यांचं सहाय्य करत आहो तेव्हा. आज आम्ही परत आमच्या देशाला तुझ्या हातात समर्पित करतो. आमच्या देशाला अधिकन अधिक तू आशीर्वादित कर देवा, आणि येणारे दिवस आमच्या देशासाठी खूप तुझ्या आशीर्वादाचे आणि खूप तुझ्या प्रगतीचे, उन्नतीचे, भरभराटीचे असे होऊ दे. परत देवा सर्व मान महिमा आणि गौरव तुला देतो देवा. आम्ही तुझ्या हाती समर्पित होतो येणारे आमचा आठवडा, आणि देवा हीच प्रार्थना करतो आमचं आयुष्य आणि भविष्य तू सुरक्षित ठेव. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. आज आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या डोळ्यात सोडले आहे तसेच तू आमच्या डोळे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मंडळी, परत आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो, कारण दर रविवारी नियमितपणे आपल्या या भक्तीला तुम्ही जोडले जात आहात. आज मी आपल्या सर्वांसाठी या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. आपण असंच आपल्या देशासाठी नियमित प्रार्थनेमध्ये राहूया, आणि परत पुढच्या रविवारी परत या माध्यमातून आणि याच वेळेस परत आपण या भक्तीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपली काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. जे काही शासनाचे कोविडबद्दलचे नियम आहेत त्यांचं पालन करा, आणि परमेश्वर आपल्याला सुरक्षित देवो. परमेश्वर तुम्हाला आरोग्य देवारी सुखी ठेवो. शालोम.